नमस्कार. देवांच्या गोष्टी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर आपण देव, संत आणि पुराणातील कथा सोप्या भाषेत जाणून घेतो. जर तुम्हाला अशा कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा याविषयीची माहिती. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, जो हिंदू नववर्षाचा शुभारंभ दर्शवतो. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदीही केली जाते. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. गुढीपाडवा 19 मार्च 2026 गुरुवार या दिवशी साजरा केला जाईल. चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी सकाळी सुरू होते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढी उभारण्यासाठी खास मुहूर्त बघण्याची गरज नसते. सकाळी सूर्योदयानंतर साधारण 6:30 नंतर लवकरात लवकर गुढी उभारणे शुभ मानले जाते. अभिजित मुहूर्त देखील गुढी उभारण्यासाठी उत्तम असतो. अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:53 आहे. चला तर मग आपण बघू गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य व पूजा सामग्री. एक उंच वेळूची किंवा बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्या. केशरी किंवा लाल किंवा पिवळी रेशमी साडी किंवा नवीन वस्त्र काठीला गुंडाळण्यासाठी. तांब्याचा, चांदीचा किंवा पितळेचा कलश किंवा तांब्या गुढीवर उपडा ठेवण्यासाठी. कडुनिंबाची डहाळी किंवा पाने, आंब्याची डहाळी किंवा पाने, फुलांचा हार, चाफा किंवा झेंडूचा, साखरेच्या गाठी किंवा साखरेची माळ, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, अगरबत्ती, दिवा, फुले, फळे, सुपारी. नैवेद्यामध्ये पुरणपोळी किंवा शिकरण पण चालेल, इत्यादी. रांगोळी दाराला बांधण्यासाठी आंब्याच्या पानांचे आणि फुलांचे असावे. आता आपण बघणार आहोत गुढी कशी उभारावी. पारंपरिक विधी स्टेप बाय स्टेप. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून नवीन कपडे घाला. घर स्वच्छ करा. दाराला आंब्याच्या पानांचे आणि फुलांचे तोरण बांधा. वेळूची किंवा बांबूची काठी स्वच्छ धुवा आणि तिला हळद कुंकू लावा. काठीच्या वरच्या टोकाला केशरी किंवा लाल किंवा रेशमी साडी गुंडाळा, शक्यतो नवीन असावी. त्यावर कडुनिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधा. सर्वात वर तांब्याचा कलश उपडा ठेवा. कलशाला हळद कुंकू, अक्षता लावा. गुढीला घराच्या उजव्या बाजूला मुख्य दरवाजाबाहेर किंवा बाल्कनीत उभे करा. आणि सगळ्यात शेवटी गुढीभोवती सुंदर रांगोळी काढा. आता आपण बघू गुढीची पूजा कशी करावी. गुढी उभारल्यानंतर ब्रह्मदेव किंवा विष्णूची पूजा करा. काही ठिकाणी ब्रह्मदेवाची पूजा आधी तर विष्णूची नंतर करतात. गुढीसमोर पाट घाला, त्यावर दिवा ठेवा आणि अगरबत्ती लावा. गुढीला हळद कुंकू, अक्षता, फुले वाहा. नैवेद्य दाखवा. शक्यतो पुरणपोळी, शिकरण, कडुनिंब, गूळ याचे मिश्रण असावे. सगळ्यात शेवटी गुढीला नमस्कार करून प्रार्थना करा. ओम ब्रह्मणे नमः, नववर्षस्य शुभारंभम करोमि, विजयम देहि मे प्रभो. किंवा साधी प्रार्थना, हे देवा, नवीन वर्षात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य दे. विशेष टीप: गुढी संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तापूर्वी उतरवा. काही परंपरेनुसार ती दुसऱ्या दिवशीही ठेवतात, पण बहुतेक ठिकाणी एक दिवसच ठेवतात. या दिवशी कडुनिंब पानं, गूळ, मिश्री, जिरे, सौंफ याचे मिश्रण खाण्याची प्रथा आहे. हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पूजा साधेपणाने करा, भावनेला महत्त्व आहे. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभो.